तर नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कारण की महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विभाग महामंडळ मर्यादित मुंबई यामध्ये विविध अशा स्कीम निघालेल्या आहेत। त्यामध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे, तर महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम आहे। त्या उपक्रमामध्ये काय आहे, तर आपल्याला स्वावलंबी बनण्यासाठी एक कर्ज योजना दिली जाते। त्यासाठी वैयक्तिक थेट कर्ज योजना, त्यामध्ये आपल्याला कागदपत्र कोणकोणचे लागणार आहे, त्याचा कागदपत्र झाल्यानंतर त्याचा ॲड्रेस म्हणजे कुठं द्यायचे पूर्ण डॉक्युमेंट, असे सर्व काही उपक्रम आहेत। तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा। व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त दिव्यांग मित्रांना शेअर करा। चला तर मग आपण समोर बघूया। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ मर्यादित मुंबई महाराष्ट्र शासन अंगीकृत उपक्रम, म्हणजे हा महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम आहे। यामध्ये आपल्याला ॲड्रेस वगैरे, मेल ID सर्व आणि त्यांची वेबसाईट पण दिलेली आहे। केंद्र शासनाच्या सामाजिक व न्याय अधिकारीकरिता मंत्रालयाची सर्वोत्कृष्ट राज्य प्राकृतिक वाहिनी 2016च्या पुरस्काराने सन्मानित महामंडळ महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना निरंतर सेवेसाठी महामंडळ मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, म्हणजे जे महाराष्ट्र शासन आहे त्यामध्ये महाराष्ट्र शासनामध्ये या मुंबई यामध्ये विविध योजना चालवतात। त्या योजना कोणकोणत्या आहेत, त्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट कोणते लागणार आहे ते पण बघून घ्या। पहिली योजना आहे राष्ट्रीय महामंडळामार्फत राबवण्यात येणारी दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना। यामध्ये राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग असते 85, 90 किंवा 85%, राज्य महामंडळाचा सहभाग 5%, लाभार्थ्याचा सहभाग 5 ते 10%। कर्ज मर्यादा आपल्याला 50,000 रुपये भेटते, 50 ते 5 लाखापर्यंत, आणि त्याचं व्याज दर असते 5 ते 9%, आणि परतफेडाची कालावधी 5 वर्ष आहे। आपल्याला याला व्याज पण आहे, आपण 50 ते 5 लाखापर्यंत कर्ज पण काढू शकतो। दुसरी योजना आहे महामंडळामार्फत राबवण्यात येणारी वैयक्तिक थेट कर्ज योजना। यामध्ये आपण 50,000 रुपये काढू शकतो आणि ते 2 वर्ष व्याज असते आणि परतफेडे 3 वर्ष असते। त्यानंतर आहे दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन दिव्यांग आयुक्तालय पुणे व दिव्यांग महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या महाशरद वेब पोर्टलवर राज्यातील दिव्यांग व्यक्तींना विनामूल्य सहाय्यक साधने उपकरणे उपलब्ध करून देण्याकरिता। यावर मी मित्रांनो एक स्पेशल सेपरेट व्हिडिओ बनवत महाशरद वेब पोर्टलवर, त्यावर आपल्याला विनामूल्य कोणतं पण साहित्य लागलं कृत्रिम साहित्य ते दिलं जातं। आणि 4 नंबरचं म्हणजे जे पण आपल्याला हरित ऊर्जेवर चालणारी पर्यावरण स्नेही गाडी मिळते किंवा मोबाईल शॉप ही व्हेकल मिळते मोफत उपलब्ध करून देण्याबाबत, ते पण यामध्ये दिलेलं आहे। तर आपल्याला यामध्ये आपल्याला हे दिव्यांग स्वावलंबी कर्ज योजना किंवा वैयक्तिक थेट लाभ कर्ज योजना, यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे ते पण बघून घ्या। तर एक कर्ज मागणीसाठी म्हणजे डॉक्युमेंट हे आपल्याला हे लागणार आहे। तो पहिले तर 15 वर्ष महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट असावं, त्यानंतर त्याच्याकडे वयाचा दाखला असावा। वयाचा दाखला म्हणजे आपल्याला एक तर शाळा सोडण्याचा दाखला किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे, किंवा आधार कार्ड, चिकित्सालय UDID कार्ड पण लागणार आहे। त्यानंतर आहे 3 नंबरचं आपल्याला जे आपल्याला दवाखान्यामधून हॉस्पिटलमधून भेटते UDID कार्ड ते लागणार आहे केंद्र शासनाचं। त्यानंतर आहे 3 पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे। त्यानंतर आहे निवडणूक आयोग ओळखपत्र किंवा समाज कल्याणमधून ओळखपत्र किंवा पॅन कार्ड, या 3 मधून आपल्याला एक लागणार आहे। जातीचं प्रमाणपत्र अनिवार्य नाही म्हणते, तुमच्याकडे असलं तर द्या, नसलं तर नका देऊ। त्यानंतर आहे व्यवसायाच्या जागेच्या उपलब्धतेचा पुरावा नमुना 8, कर पावती, सिटी सर्वे उतारा, भाडे पावती। तुमच्याकडे जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्या जागेची तुमच्याकडं 8 असन किंवा कर पावती असन किंवा भाडे पावती असन, हे आपल्याला एक लागणार आहे। त्यानंतर 7 मधलं ब आहे धारकाने नोटरी केलेले संमतीपत्र, भाडेकरांचा 100 रुपये स्टॅम्पपत्र, ॲफिडेव्हिट किंवा प्रतिज्ञालेख आपल्याला यापैकी लागणार आहे। त्यानंतर 8 नंबरचा आहे कुठल्याही बँकेचा आपल्याकडे थकबाकी कर्ज नसावं,
त्यासाठी आपल्याला 100 रुपयाची नोटरी करावं लागेल स्टॅम्पवर आणि ते प्रतिज्ञापत्र लिहावं लागेल। त्यानंतर आहे 9 नंबर, वाहन कर्जबाबत वाहन परवाना धारकांचे पूर्ण परतफेड होईपर्यंत व्यवसायात मदत करायचे वाहन चालवणे 100 रुपयाचा स्टॅम्प प्रतिज्ञा लेख लागणार आहे आपल्याला। त्यानंतर 10 नंबरचा आहे व्यवसायाच्या मालमत्तेचे सविस्तर दरपत्र कोटेशन दिनांकासहित, म्हणजे तुमचा जो व्यवसाय आहे त्याचं एक कोटेशन पण लागणार आहे। 11 नंबरचा आहे व्यवसायाबाबत प्रकल्प अहवाल, तुमचा व्यवसाय असेल त्याचा पूर्ण प्रकल्प अहवाल। 12 नंबरचा आहे शेतीविषयक कर्जासाठी अर्जदाराचे नावे असणाऱ्या जमिनीचा 7/12/8 लागणार आहे। त्यानंतर आहे शेती व्यवसायासाठी पाण्याची पातळी उपलब्धी बाबत भूजल संवर्धन अहवाल दाखल, विहीर बोरवेल मोटर पंप तुमच्याकडे पाणी आहे बा त्याचं पण लागणार तुम्हाला। त्यानंतर आहे 14 नंबरचा मतिमंद सेरेब्रल पाल्सी ऑटिझम अर्जदारावर जिल्हा स्थानिक स्तर समिती कमिटीकडे पालकनामा 3 एकत्रित फोटो पालकाचे 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर कर्ज परतफेड करून बा त्यावर एक आपल्याला नोटरी किंवा ॲफिडेविट लागणार आहे। त्यानंतरचा आहे 16 नंबरचं विवाह नोंदणी दाखला, विवाहानंतर नावात बदल असेल त्याचा पण आपल्याला दाखला लागणार आहे। 17 नंबरचा आहे पशुपालन व्यवसायासाठी पशुवैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध असेल बाबत दाखला त्याने सादर करावा। कर्ज प्रकरणावर शासकीय कर्मचारी जमीनदाराचे कागदपत्रे पगारदार कालनी ओळखपत्रे यांची झेरॉक्स माहिती सादर करावी। आणि त्यानंतर सर्वात मेन मुद्दा मित्रांनो, तुम्हाला तर व्हेकलबद्दल पूर्ण माहीतच असेल, व्हेकलबद्दल माहीत नसेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्याचं पण पूर्ण सांगेल कारण की व्हिडिओ खूप मोठा बनणार आहे। त्यानंतर आहे अस्थिव्यंग प्रवर्गातील महिला वगळून इतर प्रवर्गातील दिव्यांग महिलांना रक्कम 50,000 रुपयेपर्यंत व्याजदर 1% सूट अद्यतनीय आहे। म्हणजे जे पण अस्थिव्यंग यांची महिला सोडून बाकीच्या महिलांना 50,000 रुपये कर्ज घेतले त्यावर 1% आपल्याला माफ आहे। त्यानंतर मित्रांनो इथं सर्वात मेन गोष्ट आहे, सर्व विचारतात की बा आम्ही सर्व डॉक्युमेंट करतो सर्व काही करतो पण आपल्याला हे डॉक्युमेंट द्यायचे कुठं, कर्ज काढायचं कसं, तर इथं सर्व विभाग दिलेले आहे। तर ते विभाग मी तुम्हाला बघा, तसं आपल्याला इथं मुंबई विभाग दिला आहे, मुंबई विभागमधले सर्व इथं आपल्याला ॲड्रेस दिलेले आहे, तुम्ही इथं बघू शकता। मुंबई विभागमधले जेवढे पण ॲड्रेस आहे त्यांनी इथे दिलेलं आहे। त्यानंतर येते पुणे विभाग, पुणे विभागमधले पण तुम्ही बघू शकता, त्यांनी जेवढे ॲड्रेस दिलेले आहे ते ॲड्रेस इथं दिलेले आहे। तुम्हाला कुठं पण लागायचं असेल तर तुम्ही या ॲड्रेसवर जायचं आहे। त्यानंतर नाशिक विभाग पण आहे, तुम्ही नाशिक विभाग पण बघू शकता। इथं नाशिक विभागामध्ये इथं आपल्याला 5 ॲड्रेस दिलेले आहे, तर आपण इथं जाऊ शकतो। तसे यामध्ये नाशिक, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, धुळे या 5 जिल्ह्याचं आपल्याला दिलेलं आहे। त्यानंतर येते मित्रांनो सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, यामध्ये आपल्याला यांनी 8 जिल्हे दिलेले आहेत। तुम्ही 8 जिल्हे जालना, धाराशिव, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली, बीड, छत्रपती संभाजीनगर तुम्ही इथं जाऊ शकता। त्यानंतर अमरावती विभाग, अमरावती विभागामध्ये 5 जिल्हे आहे, 5 जिल्हे आहेत, तर तुम्ही अमरावती विभागमधले असेल तर तुम्हाला यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अमरावती, अकोला या 5 जिल्ह्यामध्ये जावं लागेल। त्यानंतर सर्वात मेन गोष्ट म्हणजे आपला एक जिल्हा म्हणजे नागपूर विभाग, नागपूर विभागामध्ये एकूण 6 जिल्हे येतात। 6 जिल्हे म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर असे 6 जिल्हे येतात। तर तुम्हाला ॲड्रेस इथे सर्व दिसले असेल आणि तुम्हाला याची PDF जर पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला PDF देऊन देणार। आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद मित्रांनो।